नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल आजचा विषय काय. हिस्ट्री ऑप्शनलची जर तुम्ही तयारी करताय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, राज्यसेवेचा आन्सर की आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स चेक केलेत. खूप कॉन्फिडंट मार्क आहेत, चांगले मार्क आहेत विद्यार्थ्यांना. अशा विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांनी माझ्यासमोर एक शंका उभा केली आहे. ते म्हणतायत की सर आम्ही मेन्सचा तेवढा असा ॲज अभ्यास नाही केलेला. ऑप्शनलचा तर नाहीच नाही. पण आम्हाला ऑप्शनलमध्ये जास्त विषय माहीत नव्हते. आम्हाला हिस्ट्री विषय आवडतो म्हणून आम्ही ऑप्शनल हिस्ट्री टाकलेला आहे. आणि आता आम्हाला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला छान मार्क आहेत. आम्हाला मुख्यची तयारी करायची आहे आणि साहजिक आहे की या कमी वेळामध्ये आम्ही हिस्ट्री ऑप्शनलची तयारी कशी करू शकतो, या संदर्भात मला बरेचसे फोन येऊन गेलेत. अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी खरं तर मी घेऊन आलेलो आहे. किंवा जे विद्यार्थी किंवा हे आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत पण ते तरी सुद्धा मेन्सची तयारी करतायत 2026च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी मी घेऊन आलेलो आहे. आणि ती काय आहे तर इतिहास ऑप्शनलची जी संपूर्ण बॅच आहे, रेकॉर्डेड स्वरूपातली ही बॅच असणार आहे. ही संपूर्ण बॅच तुम्हाला मात्र 2500 मध्ये मिळणार आहे. 2500 मध्ये ही बॅच मिळणार आहे. मग ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे बघा. ज्ञानदीप अकॅडमी या पार्श्वभूमीवरती सगळ्याच विषयांचे ऑप्शनल्सच्या बॅचेस ज्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन येत आहेत. विद्यार्थी जे मेन्सला आहेत, जे विद्यार्थी कृषीली मेन्सची तयारी करू इच्छित आहेत, अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप अकॅडमीकडनं हा प्रोग्राम सुरू केला गेलेला आहे की ऑप्शनलची बॅच जी आहे ती कमीत कमी, म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया की ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅच ज्या आहेत ते मात्र 2500 मध्ये आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय. ओके, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, बघा, हिस्ट्री ऑप्शनल एकतर हा विषय असा विषय आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक मोठा फोबिया असतो की सर हा विषय खूप मोठा आहे. नक्कीच याचा सिलेबस मोठा आहे, परंतु या विषयासोबत एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे काय माहिती आहे की या विषयामध्ये करंट अफेअर नाहीये, त्यामुळे घाबरायची गरज नाही. फक्त लेक्चर्स व्यवस्थित बघा. मी त्या रेकॉर्डेड बॅच मध्ये जे लेक्चर्स घेतलेत, या लेक्चर्समध्ये मी नेमकं काय सांगितलंय, कोणत्या पर्स्पेक्टिव्हजने मी बोललेलो आहे आणि कशा पद्धतीनं तो विषय आपल्याला अभ्यासला गेला पाहिजे, हे सगळं त्यामध्ये आहे. लेक्चर्स अशा पद्धतीनं डिझाइन केलेत की आतापर्यंत यूपीएससीच्या ऑप्शनलमध्ये, यूपीएससीनं हिस्ट्री ऑप्शनलमध्ये जे जे क्वेश्चन्स विचारलेत त्या घटकानुसार त्या क्वेश्चन्सला रिलेट केलं गेलेलं आहे आणि त्यानुसार हे लेक्चर्स जे आहेत ते त्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नक्कीच राज्यसेवा मुख्य परीक्षा सुद्धा याच अनुषंगाने तुम्हाला क्वेश्चन्स करणार आहे आणि मी गॅरंटी देऊन सांगतो की ह्या बॅचमध्ये तुम्ही जर एंटर केलात, या बॅचमधून तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित पाहिलेत, व्यवस्थित प्रकारे त्याच्या ओन नोट्स तयार केल्या किंवा नोट्स नाही जरी तयार केल्या, फक्त लेक्चर बघितले आणि त्यामध्ये असलेल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स जरी व्यवस्थित अभ्यासल्या, तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शनलमध्ये चांगल्यात चांगला स्कोअर करता येऊ शकेल. येते लक्षात. या बॅचमध्ये आपण काय देतोय लक्षात घ्या मित्रांनो. या बॅचमध्ये 240 तासिका उपलब्ध आहेत. 240 तासिकेंचे लेक्चर्स यामध्ये उपलब्ध आहेत. ओके, फक्त 2500 मध्ये ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणतोय. दुसरी गोष्ट, महत्त्वाच्या घटकांच्या पीडीएफ सुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहेत. जे जे महत्त्वाचे घटक आहेत, सिलेबसमध्ये जे जे महत्त्वाचे घटक सांगितलेत, ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, अशा सगळ्या घटकांच्या नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहेत. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे लेक्चर किती वेळा बघू शकतो आम्ही. लेक्चर कितीही वेळा बघा. बघा, इथं कंटेंट समजणं गरजेचं आहे. ज्ञानदीपचा एकदम सुरुवातीपासून हा अप्रोच राहिलेला आहे की एकदा दोनदा तीनदा लेक्चर बघा असं म्हणण्यापेक्षा तुम्ही समजेपर्यंत व्यवस्थित बघा. तुम्हाला समजणं हे गरजेचं आहे आणि तोच खऱ्या अर्थाने मोटिव्ह आहे. सो इथे लेक्चर पाहण्यासाठी कसलीही वेळेची आपण म्हणूया की बंधनं नाहीयेत की दोनदाच पाहू शकता, तीनदाच पाहू शकता, असं काही नाहीये. तुम्ही कितीही वेळेस हे लेक्चर्स पाहू शकता, हे लक्षात घ्या. यानंतर या बॅचचा जो कालावधी किंवा आपण म्हणूया की जो ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे, हा किती महिन्याचा ऍक्सेस मिळणार आहे. ऑनलाईन स्वरूपाची रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो ही. यामध्ये तुम्हाला 6 महिन्याचा ऍक्सेस अवेलेबल असणार आहे. किती महिन्याचा ऍक्सेस अवेलेबल असणार आहे? 6 महिने हा ऍक्सेस तुम्हाला या ठिकाणी आपण देत आहोत. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुमच्याशी नक्की डिस्कस करेल. मित्रांनो, पहिल्या महिन्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही 2500 रुपये पे करताय. ओके,
आता यामध्ये जवळपास मी तुम्हाला सांगितलं की 240 तासिका आहेत. ओके, बरेच विद्यार्थी सुरुवातीला ऑप्शनल पहिले पूर्णपणे उरकवण्याच्या हिशोबात असतात आणि ती योग्य स्ट्रॅटेजी आहे. तो अशा वेळेस मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण ॲक्सेस मिळतोय, त्याच्यानंतर तुम्ही बघायला सुरुवात करताय लेक्चर्स, एका महिन्यामध्ये लेक्चर बघून काढा. एका महिन्यामध्ये लेक्चर बघून काढा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की नाही मला हे लेक्चर रिपीट करायचे आहेत किंवा मला याच्यातला काही कंटेंट माझा अजून झालेला नाहीये, मला तो परत पाहायचा आहे, अशा वेळेस तुम्ही परत सेकंड मंथ मध्ये परत 2,500 रुपये पे करून परत एकदा ॲक्सेस तुम्ही मिळवू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी असा ॲक्सेस मिळवलेला आहे 2 वेळेस, अशा विद्यार्थ्यांना पुढे कायमस्वरूपी 6 महिन्याचा ॲक्सेस अवेलेबल असणार आहे. 6 महिन्याचा ॲक्सेस त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की ते तुमच्या हिशोबाने तुमच्या स्पीडने असणार आहे. एखादा विद्यार्थी दिवसाला 4 लेक्चर बघेल, एखादा विद्यार्थी दिवसाला 3 बघेल. ओके, या पद्धतीने जर तुम्ही लेक्चर्स पाहताय तर तुम्ही एका महिन्यात सुद्धा बॅच कंप्लीट करू शकता. आणि त्यात काही राहिला असेल तर परत एक इन्स्टॉलमेंट पेड करा किंवा परत एक 2,500ची इन्स्टॉलमेंट पेड करा आणि परत तो 6 महिन्याचा ॲक्सेस कायमस्वरूपी मिळवून टाका. अशा स्वरूपाची ही जी बॅच आहे, ही बॅच आपण तुमच्या समोर घेऊन येतोय. याच्यामध्ये लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2 हिस्ट्री ऑप्शनल मध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर या दोन्ही पेपरला प्रॉपरली सेपरेट केलं गेलंय, हे लक्षात घ्या. म्हणजे पेपर 1 मध्ये असलेलं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास ते पण आर्ट अँड कल्चर सोबत, आणि पेपर 2 मध्ये असलेला आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास, त्याचे अगदी सेक्शन्स केलेले आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासाचे सेक्शन्स मध्ये काही लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये तो सिलेबस संपवलेला आहे. यानंतर जगाच्या इतिहासाचा सेक्शन मध्ये बऱ्यापैकी सगळा सिलेबस कव्हर झालाय. त्यानंतर पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये प्राचीनचे वेगळे लेक्चर्स आहेत, मध्ययुगीनचे वेगळे लेक्चर्स आहेत. तिथेच तुम्हाला पीडीएफ पण दिलेले आहेत, त्या पीडीएफ सुद्धा लेक्चर वाईज तुम्ही बघू शकता. लक्षात ना, म्हणजे ज्या पीडीएफ नोट्स आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत यूपीएससीने विचारलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं विश्लेषणाचे सुद्धा सेपरेट लेक्चर्स त्यामध्ये करून दिलेले आहेत. म्हणजे विचार करा की त्याच्यामध्ये आन्सर रायटिंगसाठी आपण नेमकं काय करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं एक डिस्कशन जे आहे ते आपण त्यामध्ये केलेलं आहे. आयोगाच्या गेल्या 3 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण त्यामध्ये करून दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये फक्त लेक्चर्सच मिळतायत अशातला भाग नाहीये. लेक्चर सोबत तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांचं डिकोडिंग सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सुद्धा त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला मेंटॉरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही रेकॉर्डेड बॅच घेतली, आम्हाला काही शंका, आम्हाला काही डाऊट्स असला, आम्ही कोणाला विचारायचं? लक्षात घ्या, त्यासाठी 9604572804 या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका वाटते, काही डाऊट्स आले असतील, सो तुम्ही मला व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. ओके, या नंबरवरती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दर आठवड्याला तिथे लाईव्ह स्वरूपाचं डाऊट सॉल्व्हिंग सेशन मी कंडक्ट करणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड लेक्चर पाहताना जे काही तुमचे डाऊट्स असतील ते वन्स इन अ वीक ते डेफिनेटली सॉल्व्ह होणार आहेत, म्हणजे होणार आहेत. कारण मी लाईव्ह त्या ठिकाणी तुमच्या समोर उभा असणार आहे, लाईव्ह हजर असणार आहे त्या बॅचमध्ये. ओके, सो अशा स्वरूपाची एक प्रकारची लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. सोबतच मेंटॉरशिपचा जो प्लॅन आहे तो सुद्धा तुमच्यावरती राबवला जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो, त्याच्या अनुषंगाने काय काय प्लॅनिंग केले पाहिजे, अगदी म्हणजे 3 महिन्याचे 4 महिन्याचे प्लॅनिंग पासून ते अगदी महिन्याच्या प्लॅनिंग पर्यंत आणि अगदी वीकच्या प्लॅनिंग पर्यंत काम केलं जाईल. डे 1, डे 2, डे 3 या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग दिले जाणार आहेत. अशा स्वरूपाची स्पेशल मेंटॉरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, इथे लक्षात. सो अशा विविध फीचर्सने भरलेली ही जी बॅच आहे, ओके, ही मात्र तुम्हाला 6 महिन्याचे ॲक्सेस हवे असेल तर 5,000 मध्ये मिळेल. आणि एकाच महिन्यात तुम्हाला जर बॅच कंप्लीट करायची असेल तर फक्त 2,500 भरा आणि एकाच महिन्यात तुमची बॅच कंप्लीट करून घ्या, इथे लक्षात ना. सो अशा स्वरूपात तुम्ही ही बॅच जी आहे ती कंप्लीट करू शकताय. या संदर्भात तुम्हाला बॅच संदर्भात माहिती हवी असेल तर 9604572804 या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. नाही तर 9011661020 किंवा 8806277677 या नंबरवरती किंवा 9511280465 या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ओके,
PYQ व्हिडिओज त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत. त्याच्यानंतर अजूनही काही PYQs व्हिडिओज मला टाकता आले तर मी नक्की टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, मॅपिंगचे व्हिडिओ सुद्धा मी त्यामध्ये ऍड ऑन करत राहणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, इतिहासाची तयारी चांगल्या पद्धतीने तुमची व्हावी यासाठी एक पायाभरणी सिरीज सुद्धा मी तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. लक्षात घ्या, आपलं ज्ञानदीप IASचं जे YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलवरती पायाभरणी सिरीज आहे. ऑप्शनलच्या मुलांसाठी ही सेपरेट सिरीज आहे, परंतु GSच्या मुलांनाही त्याच्यामध्ये फायदा होतोय. तुम्हीही त्या सिरीजमध्ये नक्कीच दररोज ती सिरीज YouTubeला अवेलेबल असते, ती पाहायला काही हरकत नाहीये. ह्या बॅचला परचेस करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? या बॅचला परचेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव नंबर रजिस्टर करायचा आहे आणि तिथे तुम्हाला विविध ऑप्शनल पाहायला मिळतील. ओके, म्हणजे PSIR आहे, सोशियोलॉजी आहे, ॲग्रिकल्चर आहे, जिओग्राफी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, असे विविध ऑप्शनल्स त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. त्यापैकी हिस्ट्री हा एक ऑप्शनल तुम्हाला अवेलेबल असेल. तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड असाल, हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपाची बॅच नक्कीच परचेस करता येईल. आजच ती बॅच परचेस करा आणि अगदी लगेच अभ्यासाला सुरुवात करा. ऑप्शनलचे लेक्चर पाहायला सुरुवात करा. ओके, तो ही बॅच तुम्ही घेण्यासाठी खरं तर या संदर्भात तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, जे विद्यार्थी मेन्सला आहेत त्यांचं खरं तर खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जे विद्यार्थी काही मार्काने राहिले असतील आणि पुढच्या परीक्षेसाठी ट्राय करतायत त्यांना सुद्धा ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. तोपर्यंत आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.